नमस्कार. रॉयल कारभारीण या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अक्षय सानवी अंतिम भाग 17. कुणाल, काव्या, अक्षय सानवी मूवी पाहायला जाणार होते. कुणालने काव्याला सांगितलं. काव्या म्हणाली, ठीक आहे, जाऊयात आपण. पण तू अक्षयदादाला कधी म्हणाला होतास? कुणाल काव्याला म्हणाला, अगं म्हणालो होतो, बरेच दिवस झाले. बरं तू येणार आहेस ना? हॉरर मूवी आहे म्हणून विचारतोय. काव्या कुणालला म्हणाली, मी नाही घाबरत हा, आणि मी येणार आहे. सानवी पण येणार आहे ना? कुणाल म्हणाला, हो, सानवी वहिनी पण येणार आहेत. दुसऱ्या दिवशी अक्षय ऑफिसला गेला. कुणाल आणि काव्याला ऑफिसमध्ये अक्षयने यायला सांगितलं. कुणाल परफेक्ट टायमावर ऑफिसमध्ये आला. काव्या कॉलेजमधून तशीच येणार होती. त्याच्या मागे काव्या पण आली. अक्षयने सानवीला फोन केला, सानू आवरून ठेव लवकर. सानवी म्हणाली, मी आवरलेलंच आहे, तुम्ही लवकर या. सानवी आईला म्हणाली, आई आम्ही मूवी पाहायला जाणार आहोत आत्ता. आई सानवीला म्हणाली, अक्षयराव येत आहेत ना न्यायला तुला? सानवी म्हणाली, हो आई, येत आहेत ते. आणि तिथून घरी गेलो ना की आम्ही पुढच्या आठवड्यात दोघेही बाहेर फिरायला जाणार आहोत. आठवडाभर काय आम्ही नसणार आहोत. आई म्हणाली, अरे वा, छान, कुठे जाणार आहे फिरायला? सानवी म्हणाली, अगं आई, मलाच नाही माहीत कुठे नेणार आहेत, आणि मी विचारलं तरी मला सांगत नाहीत, सरप्राईज आहे असं म्हणतायत. सानवीची आई हसली. सानवीला म्हणाली, बरं बरं, असेल त्यांचं सरप्राईज, फिरून या. तेवढ्यात अक्षयही सानवीच्या घरी पोचला. बाबा हॉलमध्येच होते. अक्षयने आतमध्ये येऊन बाबांच्या पाया पडला. या अक्षयराव. अक्षयला बाबा म्हणाले. अक्षयच्या मागून कुणाल आणि काव्य पण आले. कुणाल आणि काव्य पण आईबाबांना भेटले. अक्षय सानवीच्या आईला म्हणाला, आई, सानवी कुठे आहे? आई म्हणाली, आहे वर, आवरतीये. अक्षय म्हणाला, अच्छा, ठीक आहे. काव्य म्हणाली, काकू मी वरती जाऊ का? सानवीला भेटते. सानवीची आई म्हणाली, अगं जा की, त्यात काय विचारायचं? काव्या पण वरती सानवीच्या बेडरूममध्ये गेली. सानवी तिचं आवरून खालीच येत होती. तेवढ्यात काव्याने येऊन सानवीला मिठी मारली आणि सानवीला म्हणाली, सानवी कशी आहेस तू? सानवी म्हणाली, मी खूप छान आहे, तू कशी आहेस? काव्या म्हणाली, मी पण खूप छान आहे, पण तुला खूप मिस केलं ग सानवी. काव्या सानवीला म्हणाली, झालं का तुझं आवरून? सानवी म्हणाली, हो झालं. कशी दिसतेय? काव्या म्हणाली, ब्युटिफुल. बरं, आज तू आमच्यासोबत घरी येणार आहेस ना? सानवी म्हणाली, हो येणार आहे. अक्षयदादा खाली वाट बघतोय, आवर लवकर, नाहीतर उशीर होईल आपल्याला. काव्या आणि सानवी खाली आल्या. अक्षयची नजर सानवीवर गेली. सानवी ब्लॅक कलरचा लॉंग वन पीस घातला होता सानवीने. खूप छान दिसत होती सानवी. सानवीची नजर अक्षयवर गेली. अक्षय तिच्याकडेच पाहत राहिला. तेवढ्यात आई अक्षयच्या जवळ आली आणि अक्षयला म्हणाली, अक्षयराव, खावा ना, काय खाल्लं नाहीत तुम्ही? सानवीचे बाबा अक्षय आणि कुणाल सोबत खाली बोलत बसले होते. कुणाल अक्षयला म्हणाला, दादा निघायचं ना? अक्षय म्हणाला, हो. सानवी आईला म्हणाली, आई बाबा, मी तशीच घरी जाईन. सानवीने बाबांना एक मिठी मारली आणि आईच्या पण गळ्यात पडली. आईच्या डोळ्यात अश्रू आले. सानवीने आईचे डोळे पुसले आणि आईला म्हणाले, आई, बास झालं ना आता,
मी काही खूप लांब नाही चालले. तुला जेव्हा पण माझी आठवण येईल तेव्हा मला फोन कर. मी येईन तुला भेटायला आणि तुम्ही दोघेही केव्हाही येऊ शकता. अक्षय आणि सानवीने आईबाबांच्या पाया पडले आणि सानवीने आईबाबांचा निरोप घेतला. अक्षय, सानवी, काव्या, कुणाल मूवी पाहायला निघाले. कुणाल मुद्दामून मस्करी करत सानवीला म्हणाला, काय हो सानवी वहिनी, तुम्हाला मूवी कोणता आहे माहीत आहे का? सानवी म्हणाली, हो माहीत आहे. कुणाल म्हणाला, चला मग तर काय टेन्शनच नाही. कुणाल काव्याला म्हणाला, बघ वहिनी अजिबात घाबरत नाहीत आणि तू किती घाबरतेस. सानवी कुणालला म्हणाली, त्यात काय घाबरायचं भाऊजी, मूवीच आहे ना. कुणाल मनातल्या मनात म्हणाला, बहुतेक सानवी वहिनींना मूवी कुठला आहे ते माहीत नाही. कुणाल पुढे काय बोलणार इतक्यात अक्षयने त्याला थांबवलं. अक्षय म्हणाला, कुणाल शांत बस. अक्षय म्हणाला, कुणाल शांत बस बरं, किती बोलतोयस. आणि मिररमध्ये बघून कुणालला डोळा मारला आणि अक्षय हसला. कुणाल म्हणाला, हो हो शांत बसतो हा. काय भाऊ आहे माझा. बायकोला चांगला रोमॅन्टिक पिक्चर पाहायला घेऊन जायचं तर आधीच हॉरर पिक्चर पाहायला घेऊन चाललाय. मला तर 101% असं वाटतं की सानवी वहिनी घाबरत असणार. चौघेजण थिएटरमध्ये गेले. सानवी आणि काव्य पुढे थिएटरच्या हॉलमध्ये निघून गेल्या. कुणाल आणि अक्षय मागून येत होते, पॉपकॉर्न हातात घेऊन. कुणाल अक्षयला म्हणाला, काय रे दादा, मला सांगून का दिलं नाहीस वहिनी की हॉरर मूवी आहे म्हणून. अक्षय कुणालला म्हणाला, अरे असू दे ना, थोडीशी मज्जा करू आपण तिची. बघू तरी तुझी वहिनी घाबरते का नाही. कुणाल अक्षयला म्हणाला, दादा वहिनी घाबरणार 100% मला खात्री आहे. आणि अक्षय म्हणाला, बघू. अक्षय आणि कुणाल पण आतमध्ये येऊन बसले. कुणाल काव्याच्या शेजारी बसला आणि अक्षय सानवीच्या शेजारी आणि मूवी चालू झाला. सानवी म्हणाली, अहो मूवी जरा हॉरर वाटतोय मला. अक्षय म्हणाला, हो का. शेजारी बसलेली काव्या तिला म्हणाली, अगं सानवी मूवी हॉररच आहे. आणि तिने अक्षयकडे खूप घाबरून पाहिलं आणि घट्ट डोळे मिटले. म्हणाली, अहो मला खूप भीती वाटते हो हॉरर मूवीची. अक्षय म्हणाला, भीती वाटते का. आणि सानवी म्हणाली, मला वाटलं रोमॅन्टिक मूवी बघायला घेऊन आले आहेत का काय मला, पण हा तर हॉरर मूवी आहे. अहो चला आपण बाहेर जाऊ, मला नाही बघायचा हा मूवी. अक्षय म्हणाला, आता आलोच आहोत ना, मग बघ ना, मी आहे ना शेजारी बसलेलो. आणि सानवीने त्याचा हात एकदम घट्ट हातामध्ये पकडला आणि डोळे बंद केले आणि खूप घाबरत घाबरत सानवीने 3 तास कसे तरी काढले. सानवीला अक्षय खूप हसत होता आणि मनातल्या मनात तिची मज्जा घेत होता. मूवी संपला आणि कुणाल, काव्या आणि अक्षय सानवीला खूप हसायला लागले. सानवी अक्षयला म्हणाली, असं करतात का, लग्न झाल्यावर पहिल्यांदा पिक्चर पाहायला आणलं आणि तोही हॉरर. कुणाल सानवीला म्हणाला, तरी मी गाडीमध्ये म्हणत होतो बरं का मगाशी वहिनी, पण दादानी मला काही बोलूनच दिलं नाही. डोळ्यांनीच मला शांत राहा असा इशारा केला. सानवी म्हणाली, बदमाश आहेत ते, 1 नंबरचे. अक्षय सानवीला म्हणाला, सानू तुला परत एकदा तोच पिक्चर पाहायचा आहे का, म्हणजे तुझी भीती निघून जाईल. सानवी म्हणाली, काही नको, आज माझी मज्जा बघत होतात ना तुम्ही. सानवी म्हणाली, चला आता घरी. कुणाल काव्याला म्हणाला, काव्या चक्काच घाबरली नाहीस तू. काव्या म्हणाली, एवढं पण काय हॉरर पिक्चर नव्हता आणि मी आता घाबरत नाही. कुणाल म्हणाला, ओ नाही घाबरत का. कुणाल काव्याला म्हणाला, ते बघ तुझ्या मागे कोण आहे. त्यांनी पिक्चरमधल्या एका घोस्टचं नाव घेतलं. तसं काव्य खूप डचकली आणि सगळे हसायला लागले. कुणाल म्हणाला, घाबरत नाही म्हणते
आणि घाबरती तर खरं, पण दाखवत नाहीस. काव्या म्हणाली, असू दे असू दे. चौघेजण बाहेरच जेवले आणि घरी आले. आईसाहेब किचनमध्ये होत्या. सानवी आली तशी आईसाहेबांच्या गळ्यातच पडली. आईसाहेब सानवीला म्हणाल्या, सानवी, तू नव्हतीस ना 2 दिवस, तर खूप सुनं सुनं वाटत होतं आम्हाला. अक्षय आईसाहेबांना म्हणाला, आता आली आहे ना ती घरी. आणि आईसाहेब, उद्या संध्याकाळी निघावं लागेल आम्हाला दोघांना. मी तुम्हाला कालच म्हटलं ना. आईसाहेब म्हणाले, हो लक्षात आहे माझ्या. जावा आता आराम करा. अक्षय सानवी वरती त्यांच्या बेडरूममध्ये गेले. सानवीने दरवाजा लॉक केला. अक्षयने तिला जवळ ओढून घेतलं. सानवी अक्षयला म्हणाली, अहो सांगा ना मला, कुठे जायचंय आपण? अक्षय म्हणाला, आता सांगायलाच पाहिजे. बायको, तुला जास्त त्रास द्यायचा नाही मला. आपण मनालीला चाललोय. सानवी म्हणाली, खरंच? अक्षय म्हणाला, हो बाबा खरंच. मस्त 8 दिवस फक्त तू आणि मी. आणि आता सगळी लाज सोडून द्यायची सानवी, फक्त माझ्यासाठी. देणार ना? नाहीतर तिथे गेल्यावर पण म्हणशील मला खूप लाज वाटते. सानवी म्हणाली, झोपा आता, सकाळी लवकर उठायचे आता मला. अक्षय सानवीला म्हणाला, सानू लवकर उठायचे, पण थोडीशी आपण उद्या शॉपिंग करू आणि बॅग भरून घे. तिथे थंडी असते, एक्स्ट्राचे स्वेटर सोबत राहू दे. सानवी म्हणाली, हो घेते. आणि अक्षयच्या गळ्यात तिने हात टाकले आणि त्याच्या गालाचे 2-3 किस घेतले. अक्षय म्हणाला, वा सानू, किस खुशी में. सानवी अक्षयला म्हणाली, तुम्ही आहात ना वर्ल्ड बेस्ट हजबंड आहात माझे. अक्षय म्हणाला, हो का, म्हणून हा बोनस भेटला का मला? सानवी म्हणाली, हो. अक्षय तिला म्हणाला, आता मी. सानवी त्याला म्हणाली, अजिबात नाही. आणि त्याला बेडवरती घेऊन आली झोपायला. त्याला म्हणाली, थोडासा धीर धरा ना अक्षयराव, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते आपण मनालीला जाऊन करू. आणि सानवीने तोंडावर लाजून ब्लँकेट ओढून घेतलं. अक्षय तिला म्हणाला, ओके. आणि तिला मिठीत घेऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय आणि सानवी शॉपिंगला गेले. भरपूर शॉपिंग केली दोघांनी पण. संध्याकाळी दोघे पण निघणार होते. मनालीला जाण्यासाठी त्यांच्या बॅगा पॅक केल्या. आईसाहेब, बाबासाहेब आणि दादासाहेबांच्या पाया पडले दोघे पण. कुणाल आणि काव्याला बाय म्हणाले आणि दोघे पण निघाले. दोघेही प्लेननेच जाणार होते. सानवीने प्लेनमध्ये बसल्यावर अक्षयचा हात घट्ट धरला. अक्षयने तिच्या कपाळावर एक छोटासा किस केला आणि तिच्याकडे पाहून हसला. सानवी त्याला म्हणाली, आय लव्ह यू अक्षय. अक्षय तिला म्हणाला, काय म्हणालीस? अक्षय म्हणतेस मला? सॉरी आहो. अक्षय म्हणाला, अगं म्हण ग सानू. अक्षय, खूप छान वाटतं तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला. सतत ऐकत राहावंसं वाटतं. अक्षय सानवी मनालीला पोहोचले. तिथले बर्फाचे डोंगर पाहून सानवी तर भारावूनच गेली. अक्षयने एक 5 स्टार लक्झरी रिसॉर्ट बुक केलं होतं. अक्षय आणि सानवी तिथे त्यांनी वेलकम केलं. खूप छान ट्रीट त्या दोघांना दिली. अक्षय सानवी त्यांच्या रूमवर गेले. सानवीने बॅग तिथेच ठेवली आणि समोरचा नजारा तर पाहण्यासारखाच होता. समोर मोठे डोंगर आणि त्याच्यावर बर्फाची चादर, निसर्गरम्य वातावरण. अक्षयने सानवीच्या मागे येऊन तिला मिठी मारली. सानवीला अक्षय म्हणाला, काय मग इथे आलीस पण नवऱ्याला विसरलीस सानू? सानवी म्हणाली, कसं शक्य आहे? अजिबात विसरणार नाही तुम्हाला आणि तुम्ही मला विसरून पण देणार नाही, मला माहीत आहे. अक्षय तिला म्हणाला, सानू फ्रेश हो,
मी घरी फोन लावून सांगतो आपण पोहोचलोय ते. सानवी म्हणाली ठीक आहे. अक्षय सानवीने दुपारचा लंच केला, थोडासा आराम केला आणि मस्त फिरून आले दोघे पण. संध्याकाळी सानवीने कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केला होता. सगळी अरेंजमेंट तिने तिथल्या मॅनेजरला सांगून वेटरकडून करून घेतली होती आणि दोघांचा पण स्वीट कॅन्डल लाईट डिनर चालला होता. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बोटात बोटं गुंफून दोघे लवबट त्यांचा स्वीट हनीमून एन्जॉय करत होते. अक्षयने सानवीला डोळ्यांनीच इशारा केला. सानवी त्याला म्हणाली डोळे मिटाना. अक्षय म्हणाला अजिबात नाही, आज मला डोळे मिटायला लावू नकोस सानू. आपण हे शॉपिंग केलंय ना ते माझ्यासमोर घालून ये जा. सानवी खूप म्हणजे खूप लाजली. तिच्या शरीराला आत्ताच कंप सुटायला लागला होता. अक्षयने तिचा हात हातात घेतला आणि त्याच्यावरती एक छोटासा किस केला. तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली. तिने अक्षयकडे पाठ केली. अक्षयने तसंच तिला मागे खेचलं आणि त्याने तिच्या मानेवरती भरपूर किस केले. सानवी तर पूर्ण मदहोश झाली होती. अक्षयने तिला स्वतःकडे गरकन फिरवलं आणि तिला एकदम लिप लॉक किस करायला सुरुवात केली. सानवीला त्यांनी भिंतीला टेकवलं आणि तिला खूप दाब देत होता. सानवीला श्वास घ्यायला देखील जागा त्याने दिली नाही. अक्षय एखाद्या पिसाळलेल्या वाघासारखा त्याच्या वाघिणीची शिकार करत होता. सानवीला हे सगळं असह्य होत होतं, पण त्याचा स्पर्श तिला खूप हवाहवासा वाटत होता. सानवीने त्याला ढकललं आणि हसूनच त्यांनी शॉपिंग केलेला ड्रेस घालायला गेली. अक्षयने कॅन्डल लाईट डिनर असल्यामुळे त्यांनी लाईट लावलीच नाही. मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशामध्ये त्याला त्याच्या स्वीट अँड हॉट वाईफला पाहायचं होतं. सानवीने चेंज केलं पण बाहेर यायला खूप लाजत होती. मनात म्हणाली हे पण ना खूपच शॉर्ट ड्रेस घ्यायला लावला मला, आता कशी जाऊ यांच्यासमोर, मला तर खूप लाज वाटते. अक्षय तिला म्हणाला सानू अगं ये ना बाहेर, मला पाहायचंय तुला. सानवी म्हणाली मला खूप लाज वाटते. अक्षय तिला म्हणाला सानू आता जर लाजत बसलीस ना तर बघ बरं का, मी आत्ताच्या आत्ता घरी निघून जाईल. बास झालं आता लाजणं. अक्षय थोडासा चिडूनच सानवीला म्हणाला. सानवी म्हणाली सॉरी ना अक्षयराव. अक्षय तिला म्हणाला सानू फक्त अक्षय म्हण ना. सानवी त्याला म्हणाली मी बाहेर येईल पण तुम्ही डोळे बंद करा आणि लांब उभे राहा, अजिबात माझ्याजवळ येऊ नका. अक्षय म्हणाला ठीक आहे बाबा, करतो डोळे बंद, ये बरं पटकन बाहेर. सानवी शॉर्ट ड्रेस गुडघ्यापर्यंत हाताने घेत होती आणि हळूहळू बाहेर आली. अक्षयने डोळे बंद केले होते. तिची चाहूल त्याला लागली. अक्षयने पळतच जाऊन तिला उचलून घेतलं आणि तिला गोल गोल फिरवली. सानवीने घट्ट त्याला पकडलं आणि म्हणाली सोडा ना मला. अक्षयने तिला खाली सोडलं आणि तिच्याकडे एकटक पाहत राहिला. सानवीचं लाजून पाणी पाणी झालं होतं. अक्षयच्या नजरेचे बाण तिच्या हृदयात थेट जात होते. अक्षय तिला म्हणाला सानू काय हॉट दिसतेस ग. सानवी म्हणाली अहो आता मी हा ड्रेस काढून येते. अक्षयने तिला पटकन कमरेत धरलं आणि तिला म्हणाला कुठे चाललीस, अजिबात कुठेही जायचं नाही, फक्त ह्या अक्षयच्या डोळ्यात पाहायचं. सानवीचं शरीर पूर्ण कापायला लागलं होतं. अक्षयने तिला उचललं आणि बेडवरती ठेवलं. दोघांच्या मधला कपड्यांचा अडथळा त्यांनी दूर केला. अंगावर सानवीने लाजूनच अंगावर ब्लँकेट ओढून घेतलं. दोघांचाही अविस्मरणीय प्रवास चालू झाला. दोघेही घामाघूम झाले, एकजीव झाले, एकमेकांमध्ये मिसळले.
कधीच वेगळे न होण्यासाठी. समाप्त. आपल्या चॅनलवरील कथा तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.